हॅलो. गुड मॉर्निंग एव्हरीवन. लास्ट लेक्चरला आपण XBRL पाहिला. त्याच्यानंतर आता आपण सेकंड युनिट स्टार्ट करणार आहोत. सेकंड युनिट मधला आपला जो फर्स्ट चॅप्टर आहे, इव्हन आपला थर्ड चॅप्टर पण सेकंड युनिट मधला हा फर्स्ट चॅप्टर, त्याचं नाव आहे कॅपिटल बजेटिंग. आता कॅपिटल बजेटिंग मध्ये आपल्याला फर्स्ट म्हणजे कॅपिटल बजेटिंग म्हणजे काय तर त्याचं इंट्रोडक्शन पाहूयात. डिसिजन मेकिंग इज द मेन फंक्शन ऑफ मॅनेजमेंट. मॅनेजमेंटचा मेन फंक्शन काय असतो तर डिसिजन घेणं. इन ऑल दिस डिसिजन द मॅनेजमेंट हॅज लुक इन टू द फ्युचर विच इज व्हेरी अनसर्टन. पण ज्या वेळेला एखादा डिसिजन घेण्याची वेळ येते तेव्हा मॅनेजमेंटला हे विसरून चालत नाहीये की भविष्य फ्युचरमध्ये एक्झॅक्ट काय होणार आहे याचाही विचार करणं गरजेचं आहे. कारण फ्युचर हे निश्चित नसतं. म्हणजे फ्युचर बद्दल तुम्ही आजच सांगू शकत नाही की फ्युचरमध्ये काय होणार आहे. त्याच्यामुळे एखादा डिसिजन घेताना त्याचाही विचार करणं गरजेचं आहे. द डिसिजन मेकिंग इन्व्हॉल्व्स रिस्क ड्यू टू अनसर्टेनिटी. मग डिसिजन मेकिंग मध्ये काय होतं की तुम्हाला कायम रिस्क असते. रिस्क का असते? कारण उद्या काय होणार आहे हे तुम्ही आज सांगू शकत नाही. सो उद्याची जी स्थिती आहे ती काय असेल ही आताच डिपेंड आपण अज्युम करू शकत नाही. त्याच्यामुळे की कोणत्याही डिसिजन मध्ये रिस्क असू शकते. कॅपिटल बजेट डिसिजन कॅन नॉट बी अन एक्सेप्शन ऑफ इट. मग कॅपिटल बजेटिंग किंवा तुमचं कॅपिटल बजेट करणं हे काही वेगळा प्रकार नाहीये. बजेट म्हणजे काय की आपण फ्युचरमध्ये लागणारा जो आपला काही फायनान्स आहे किंवा फ्युचरमध्ये लागणारा आपला जो खर्च आहे त्याचा आतापासूनच एक बजेट काढून ठेवणं. मग हे कॅपिटल बजेटिंग सुद्धा कदाचित रिस्क होऊ शकतं. कारण भविष्यात काय होणार आहे हे आज माहिती नाहीये. ओके, त्याच्यामुळे कॅपिटल बजेटिंग काही ह्याच्यापेक्षा वेगळं आहे असं त्यांनी म्हटलेलं नाहीये. When capital budgeting decisions are taken, the future benefits in the form of cash flow have to be estimated. The estimate is affected by numbers of factors via future price trends, sales volume. मग कोणकोणत्या गोष्टी आहेत अशा की त्या फ्युचरमध्ये बजेटवरती फ्युचरमध्ये काय करू शकतात, इम्पॅक्ट करू शकतात. मग त्याच्यामध्ये फ्युचर प्राइस ट्रेंड्स, भविष्यात प्राइस किती असणार आहे, सेलचं व्हॉल्यूम किती असणार आहे, कॉम्पिटिशन भविष्यातली किती असणार आहे, कॉस्ट ऑफ रॉ मटेरियल किती असणार आहे, आणि अदर इनपुट्स किंवा बाकीचे इनपुट्स आहेत ते कसे असणार आहे ते आताच सांगू शकत नाही. दीज फॅक्टर्स आर ऑल्सो इफेक्टेड बाय एक्सटर्नल फॅक्टर्स. मग ह्या फॅक्टर्स वरती पुन्हा एक्सटर्नल फॅक्टरचा सुद्धा इफेक्ट पडतो. मग एक्सटर्नल फॅक्टर्स कोणकोणते आहेत तर त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलंय पॉलिटिकल सिच्युएशन, त्याच्यानंतर स्टेट ऑफ द इकॉनॉमी, इन्फ्लेशन. मग त्याच्यात इन्फ्लेशन असेल, महागाई असेल, पॉलिटिक्स असेल, राजकारणाचा प्रभाव असेल, किंवा काय म्हटले इकॉनॉमी, स्टेट ऑफ द इकॉनॉमी किंवा इकॉनॉमीचा प्रभाव असेल. सो या गोष्टींचा इफेक्ट सुद्धा त्याच्यावरती पडत असतो. ऑल दिस फॅक्टर्स आर टू बी फोरकास्ट फॉर मेकिंग कॅपिटल बजेटिंग डिसिजन. आणि हे सगळे फॅक्टर्स कुठे युजफुल ठरतात तर कॅपिटल बजेटिंग विषयी डिसिजन घेताना. द ऍक्च्युअल फिगर्स मे व्हेरी फ्रॉम द एस्टिमेटेड फिगर्स. द डिफरन्स बिटवीन द ऍक्च्युअल अँड द एस्टिमेटेड इज द रिस्क ऑफ द प्रोजेक्ट. आता तुमचे ऍक्च्युअल फिगर्स काहीतरी वेगळे असतात आणि एस्टिमेटेड फिगर्स काहीतरी वेगळे असू शकतात. मग ऍक्च्युअल फिगर्स आणि एस्टिमेटेड फिगर्स याच्यातला डिफरन्स काय तर त्याच्यातला डिफरन्स आहे त्यालाच म्हटलं जातं रिस्क ऑफ द प्रोजेक्ट. कारण त्याच्यात तुम्हाला रिस्क असते. दिस ड्यू टू अनसर्टिनिटी अबाउट द फ्युचर. आणि हा रिस्क कशामुळे येते तर भविष्यात उद्या काय होणार आहे हे आज माहिती नसल्यामुळे. म्हणजे अनसर्टिनिटी त्याला बोलतो आपण किंवा अनिश्चितता त्याला मराठीत म्हणतो. ओके, देन रिस्क अँड अनसर्टिनिटी म्हणजे काय? रिस्क इज डिफाईन ॲज अ variability that is likely to occur in the future returns from investment. रिस्क काय ते रिस्क म्हणजे काय की जी तुम्हाला फ्युचरमध्ये रिटर्न मिळू शकते इन्व्हेस्टमेंट मधून. इट इज द व्हरायबिलिटी इन द ऍक्च्युअल रिटर्न्स फ्रॉम द प्रोजेक्ट फ्रॉम द फ्युचर रिटर्न ऍट द टाइम ऑफ द इनिशियल कॅपिटल बजेटिंग डिसिजन. काय म्हटलेलं त्यांनी इथे? काय म्हटलंय रिस्क म्हणजे की रिस्क म्हणजे अशी काय म्हटलं की अशी गोष्ट जी तुमचे किंवा कॅपिटल बजेटिंग मध्ये तुम्ही ठरवलेली किंमत आणि तुमची वास्तविक किंमत म्हणजे जी काही तुम्ही ठरवली. सपोज एखाद्या पेनची किंमत तुम्ही बजेटमध्ये असे लिहिलेली आहेत की पेनसाठी येणारा खर्च 20 रुपये, पण वास्तविक मध्ये कदाचित त्या पेनसाठी भविष्यात तुम्हाला 25 सुद्धा येऊ शकतो किंवा 30 सुद्धा खर्च येऊ शकतो. जर तो खर्च जास्त आला तर काय होईल की ती तुमच्यासाठी रिस्क ठरू शकते. ओके, त्याच्यामुळे त्यांनी असं म्हटलेलं आहे. देन अकॉर्डिंग टू ऑस्टर यंग रिस्क रिफर द सेट ऑफ युनिक आउटकम्स. आता अकॉर्डिंग टू ऑस्टर यंग अकॉर्डिंग टू ऑस्टर यंग रिस्क रिफर्स टू द. आता ऑस्टर यंगच्या मते रिस्क म्हणजे काय? द सेट ऑफ युनिक आउटकम्स, की अशा आउटकमचा सेट फॉर अ गिव्हन इव्हेंट
विच कॅन बी असाइन प्रोबॅबिलिटीज. अशा आउटकमचा सेट की एखाद्या इव्हेंट मधून काढलेल्या अशा आउटकमचं सेट की ज्याच्यामध्ये संभाव्यता दाखवली जाते. म्हणजे कसं की जर आज मी हा पेन घेतला तर उद्या तो मार्केटमध्ये विकला जाईल, ही झाली संभाव्यता की त्या प्रोबॅबिलिटी की मी सांगू शकतो की विकला जाऊ शकतो. व्हाईल अनसर्टेनिटी रिफर्स टू द आउटकम्स ऑफ गिव्हन इव्हेंट. पण इथे अनसर्टेनिटीला काय म्हटलंय की अशा आउटकम्स ऑफ गिव्हन इव्हेंट विच आर अनशुअर टू असाइन प्रोबॅबिलिटी, की त्याच्याविषयी संभाव्यता सांगू शकत नाही की काय होईल. की अशा आउटकम्सला काय म्हटलं गेलंय की अनसर्टेनिटी. आणि ज्याची संभाव्यता किंवा प्रोबॅबिलिटी सांगता येते, ज्याची प्रोबॅबिलिटी दाखवता येते, त्याला काय म्हटलं गेलं त्यांनी रिस्क. आणि ज्याची प्रोबॅबिलिटी दाखवता येत नाहीये अशा आउटकम्सला काय म्हटलं गेलंय अनसर्टेनिटी. ओके, देन रिस्क अरायझेस ड्यू टू अनसर्टेनिटी इन फ्युचर्स. आणि रिस्क कशामुळे येतात की अनसर्टेनिटीमुळे रिस्क आपल्याला रिस्क अराइज टू द अनसर्टेनिटी इन फ्युचर. की फ्युचरमध्ये असणारी जी काही मी म्हटलं की फ्लेक्झिबिलिटी नाहीये की फ्युचरमध्ये हे सांगू शकत नाही की आज उद्या काय होणार आहे सांगू शकत नाही. आणि ह्या उद्या काय होणार आहे आज माहिती नसल्यामुळे रिस्क क्रिएट होतात, असं त्यांचं म्हणणं आहे. इफ देर इज नो अनसर्टिनिटी देर इज नो रिस्क. ज्या ठिकाणी अनसर्टिनिटी नाही, अनिश्चितता नाहीये, जिथे टार्गेट तुमचं फिक्स आहे किंवा जसं तुम्ही म्हणताय तसंच पुढे होणार असेल, तर अशा ठिकाणी रिस्क येत नाही किंवा रिस्कचा संबंध येत नाही. इफ अ पर्सन इन्व्हेस्ट 2 लाख इन 10% गव्हर्नमेंट बॉन्ड्स. म्हणजे याच्यात एक एक्झाम्पल दिले बघा. सपोज एखाद्या एक पर्सनने XYZ पर्सनने गव्हर्नमेंट बॉन्ड्स मध्ये 2 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट केले 10% रेटने. तर मग त्याला कसं आहे की त्याच्यावरती मिळणारा आउटकम जे आहे, ही विल बी सर्टनली गेट 20,000 रिटर्न्स एव्हरी इयर. तर त्याला जे 10% गव्हर्नमेंट रेटने गव्हर्नमेंट बॉन्ड्स त्याने काय केले, गव्हर्नमेंट बॉन्ड्स मध्ये इन्व्हेस्ट केले 2 लाख रुपये. तर त्याला गव्हर्नमेंट बॉन्ड्स मध्ये इन्व्हेस्ट केल्यामुळे त्याला दर वर्षाला 10-20 हजार रुपये कंपल्सरी मिळणारच आहेत. त्याच्यात काही नाही, कारण ते गव्हर्नमेंट बॉन्ड्स आहे, गव्हर्नमेंट काय त्याचा पैसा बुडवणार नाहीये. पण त्याने एखाद्या प्रायव्हेट कंपनीच्या इक्विटी शेअर्स मध्ये हे जर 2 लाख रुपये इन्व्हेस्ट केले, तर त्याचा जो आउटकम आहे त्याच्यातून येणारा, हा निश्चित सांगता येत नाही. तो कदाचित 20% सुद्धा असेल, कदाचित 100% सुद्धा असेल, किंवा कदाचित अजिबातच त्याला त्याच्यातून रिटर्न मिळणार नाही. सो त्याला म्हटलं दिस इज ड्यू टू द रिस्क. त्यालाच म्हटलं तर रिस्क. गव्हर्नमेंट बॉन्ड कसं आहे की ते तुमचे फिक्स आहेत, तुम्हाला माहिती आहे ते पैसे कुठे जाणार नाहीत, ते रिटर्न येणार आहेत. पण ते जर तुम्ही इक्विटी शेअर्स मध्ये टाकलेत तर तुम्ही सांगू शकत नाही की तुम्हाला किती रिटर्न मिळतील भविष्यात. ओके, देन टेक्निक्स ऑफ डीलिंग विथ रिस्क. आता रिस्क सोबत डील करण्याच्या काही टेक्निक्स आहेत, त्याच्यातले दिलेले आहे. फर्स्ट आहे रिस्क ऍडजस्टेड कट ऑफ रेट मेथड. काय म्हटलंय? रिस्क ऍडजस्टेड कट ऑफ रेट मेथड. त्यात काय म्हटलंय, दिस इज ऑल्सो नोन ॲज रिस्क ऍडजस्टेड डिस्काउंट रेट. यालाच म्हटलं आता रिस्क ऍडजस्टेड डिस्काउंट रेट. इन द केस ऑफ प्रोजेक्ट इन्व्हॉल्व इन रिस्क इज द risk, the investor would expect a premium over and above the risk free return. It means high discount rate is considered in present value calculation. The higher the risk, the higher would be the discount rate, and the lower the risk, the lower would be the discount rate. काय म्हटलंय बघा, इन द केस ऑफ प्रोजेक्ट इन्व्हॉल्विंग रिस्क, असा प्रोजेक्ट की जिथे रिस्क असू शकते, रिस्क, द इन्व्हेस्टर वुड एक्सपेक्ट अ प्रीमियम ओव्हर अँड अबाव द रिस्क फ्री रिटर्न. आता याच्यामध्ये काय म्हटलंय, जिथे रिस्क जास्त आहे तिथे इन्व्हेस्टर काय विचार करेल की मला रिटर्न सुद्धा जास्त मिळाला पाहिजे. जिथे रिस्क जास्त आहे तिथे मला रिटर्न सुद्धा जास्त मिळाला पाहिजे. पण जिथे रिटर्न कमी आहे तिथे मला रिटर्न कमी मिळालं तरी चालेल. मग इथे काय म्हटलंय, प्रोजेक्ट इन्व्हॉल्विंग रिस्क इन इन्व्हेस्टर वुड एक्सपेक्ट प्रीमियम ओव्हर, त्याला जास्त प्रीमियमची अपेक्षा आहे, अँड अबाव द रिस्क फ्री रिटर्न. देन इट मीन्स हाय डिस्काउंट रेट इज कन्सिडर इन प्रेझेंट व्हॅल्यू कॅल्क्युलेशन. त्याच्यामुळे त्याला असं वाटतं की जिथे रिस्क जास्त आहे तिथे मला हाय डिस्काउंट रेट मिळाला पाहिजे. द हायर द रिस्क, द हायर वुड बी द डिस्काउंट रेट. जिथे रिस्क जास्त तिथे डिस्काउंट रेट जास्त मिळाला पाहिजे. आणि द लोअर द रिस्क, द लोअर वुड बी द डिस्काउंट रेट. आणि जिथे रिस्क कमी तिथे डिस्काउंट रेट कमी मिळाला पाहिजे. इफ द रेट इन्व्हेस्टेड ऑन गव्हर्नमेंट सिक्युरिटीज इज 10%, देन रिस्क फ्री इंटरेस्ट इज 10%. जर तुम्ही एखाद्या गव्हर्नमेंट सिक्युरिटीज मध्ये 10% इन्व्हेस्ट करताय
10, देन रिस्क फ्री इंटरेस्ट इज 10%. मग तुमची रिस्क फ्री इंटरेस्ट किती 10%, कारण तिथे तुम्हाला कोणत्याही पद्धतीची रिस्क नाही. इन द केस ऑफ कंपनीज कन्सिडरिंग अ प्रोजेक्ट इन्व्हॉल्विंग रिस्क, द प्रीमियम रिक्वायर्ड इज से 8%, देन द रिस्क ऍडजस्टेड डिस्काउंट रेट वुड बी 10 + 8 = 18%. आपण काय म्हटलंय, इन केस द कंपनीज कन्सिडर अ प्रोजेक्ट इन्व्हॉल्व इन रिस्क. सपोज कंपनीने असं डिसाईड केलं की हा जो प्रोजेक्ट आहे त्याच्यामध्ये रिस्क आहे, द प्रीमियम रिक्वायर्ड इज से, मग त्याचा प्रीमियम त्यांनी काय ठरवलं की 8% प्रीमियम, देन द रिस्क ऍडजस्टेड. मग रिस्क अशा वेळेस 8% त्यांनी प्रीमियम ठरवलाय, कधी जर त्या प्रोजेक्टमध्ये रिस्क असेल तर. मग त्याचा डिस्काउंट रेट कसा कॅल्क्युलेट केला जातो, 10 + 8, 8% म्हणजे 8 = 18%. सो टोटल तुम्हाला किती मिळणार मग 18%, जर रिस्क असेल तर. आणि जर रिस्क फ्री असेल तर किती 10% मिळणार आहे. म्हणजे काय ते म्हटलंय की हायर द रिस्क हायर द डिस्काउंट रेट, आणि लोअर द रिस्क लोअर द डिस्काउंट रेट. द रेट ऑफ डिस्काउंट इज द कॉस्ट ऑफ कॅपिटल. रेट ऑफ डिस्काउंट म्हणजेच काय, कॉस्ट ऑफ कॅपिटल. इन अदर वर्ड, इट इज रेट ऑफ डिमांडेड बाय द इन्व्हेस्टर ऑन देअर इन्व्हेस्टमेंट. त्याला आणखी काय म्हटलं जातं, द रेट डिमांडेड बाय द इन्व्हेस्टर्स ऑन देअर इन्व्हेस्टमेंट. सो इन्व्हेस्टमेंटवरती इन्व्हेस्टरची असलेली डिमांड, जेवढ्या रेटची डिमांड असेल असं त्याला म्हटलं गेलंय. देन इफ द प्रोजेक्ट अर्न्स लेस दॅन धिस रेट, द स्टेक होल्डर्स विल अर्न लेस दॅन द रेट विच इज प्रिव्हेलिंग फॉर सच अ रिस्क लेवल. इन अदर वर्ड, द व्हॅल्यू ऑफ शेअर्स विल डिक्लाइन. काय म्हटलं, इफ द प्रोजेक्ट अर्न्स लेस, जर त्या प्रोजेक्टवरती कमी फायदा मिळाला, दॅन दॅन दिस रेट द शेअर होल्डर्स विल अर्न लेस. तर शेअर होल्डरला मिळणारा जो काही रेट आहे तो सुद्धा कमी असणार आहे, दॅन द रेट विच इज प्रिव्हेलिंग फॉर सच अ रिस्क लेवल. सो म्हणजे तो जो रेट आहे तो कशातून गेला तर रिस्क लेवल मध्ये. इन द अदर वर्ड्स, द व्हॅल्यू ऑफ शेअर विल डिक्लाइन. वेगळ्या भाषेत सांगायचं तर त्या शेअरची व्हॅल्यू घसरलेली असते. आता मेरिट्स, त्याचे मेरिट्स आणि डिमेरिट्स काय. मेरिट्स काय, इट इज सिम्पल टू कॅल्क्युलेट अँड इझी टू अंडरस्टँड. हे कॅल्क्युलेट करायला सोपं आहे आणि समजायला सुद्धा सोपं आहे. इट इज मोर प्रॅक्टिकल ॲज इट कन्सिडर टाइम व्हॅल्यू ऑफ मनी. इट इज मोर प्रॅक्टिकल, एक जास्त प्रॅक्टिकल आहे, ॲज इट कन्सिडर टाइम व्हॅल्यू ऑफ मनी. सो तुमच्या पैशाची व्हॅल्यू कशावरती डिपेंड असते याच्यात, टाइम व्हॅल्यूवरती, की टाइमची व्हॅल्यू त्या पद्धतीने पैशाची व्हॅल्यू. इट शुड बी द फ्युचर कॅश फ्लो विच शुड बी ऍडजस्टेड. इट शुड बी द फ्युचर कॅश फ्लो विच शुड बी द ऍडजस्टेड. याच्यामध्ये काय की तुमचा कॅश फ्लो हा फ्युचर कॅश फ्लो आहे आणि तो फ्युचर मध्ये तुम्हाला ऍडजस्ट करून मिळेल. देन इट इनकॉर्पोरेटेड रिस्क बाय ऍडिंग रिस्क प्रीमियम टू रिस्क फ्री रेट. इट इनकॉर्पोरेटेड रिस्क बाय ऍडिंग रिस्क प्रीमियम टू रिस्क फ्री रेट. याच्यामध्ये तुम्हाला रिस्क प्रीमियम पासून रिस्क फ्री रेट पर्यंत दोन्ही प्रकार टाईपचे तुम्हाला रेट मिळतात. देन डिमेरिट्स काय, इट इज डिफिकल्ट टू डिसाइड रिस्क ऍडजस्टेड डिस्काउंट रेट. कारण रिस्क ऍडजस्टेड डिस्काउंट रेट डिसाइड करणं याच्यात खूप डिफिकल्ट असतं. इट डज नॉट ऍडजस्ट द कॅश फ्लो. याच्यामध्ये तुम्हाला कॅश फ्लो ऍडजस्ट करता येत नाही, कारण मी म्हटल्याप्रमाणे भविष्यात काय होणार आहे आता सांगू शकत नाही. देन इट इन्व्हॉल्व सब्जेक्टिव्ह ॲज डिफरंट रेट्स आर यूज फॉर डिफरंट प्रोजेक्ट. त्याच्यानंतर प्रत्येक प्रोजेक्टला वेगवेगळा रेट यूज होऊ शकतो. हा त्याचा डिमेरिट्स आहे. देन प्रोसिजर टू कॅल्क्युलेट एनपीव्ही. आता याच्यामध्ये प्रोसिजर टू कॅल्क्युलेट एनपीव्ही. एनपीव्ही म्हणजे काय, नेट प्रेझेंट व्हॅल्यू. आता याच्यामध्ये फर्स्ट स्टेप कॅल्क्युलेट आरएआरडी. आरएआरडी म्हणजे काय तुम्हाला म्हटलंय, तर आरएआरडीचा फुल फॉर्म होतं रिस्क ऍडजस्टेड डिस्काउंट रेट. RADR आहे खरं तर, इथं चुकलंय त्यांचं. RADR, RADR नाहीये, रिस्क ऍडजस्टेड डिस्काउंट रेट. सो RADR इज इक्वल टू रिस्क फ्री रेट प्लस रिस्क प्रीमियम. जसं आपण 10 + 8 पाहिलं होतं ना, रिस्क फ्री रेट प्लस रिस्क प्रीमियम. देन रिस्क प्रीमियम इज इक्वल टू बेटा इन ब्रॅकेट मार्केट रेट ऑफ रिटर्न मायनस रिस्क फ्री रेट. मार्केट रेट ऑफ रिटर्न मायनस रिस्क फ्री रेट, रिस्क प्रीमियम. ओके. देन कॅल्क्युलेट रिस्की कॅश फ्लो अँड आउटफ्लो विथ द प्रोजेक्ट. त्याच्यानंतर कॅल्क्युलेट एनपीव्ही युझिंग RADF. RADF चा यूज करून नेट प्रेझेंट व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. देन अप्लाय डिसिजन रूल्स.
आता डिसिजन रूल्स कसे अप्लाय करायचे ते टेक्निक्स दिलेले आहेत, त्यांच्या पुढे त्याचे रूल्स दिलेले आहेत. फर्स्ट टेक्निक काय दिलंय, इफ एनपीव्ही टेक्निक्स इज अप्लाइड एक्सेप्ट इफ, जर एनपीव्ही टेक्निक जर तुम्ही अप्लाय करत असाल म्हणजे नेट प्रेझेंट व्हॅल्यू, तर एक्सेप्ट इफ एनपीव्ही इज ग्रेटर दॅन 0, नेट प्रॉफिट व्हॅल्यू असतो, नेट प्रेझेंट व्हॅल्यू जी आहे ती 0 पेक्षा मोठी असावी. रिजेक्ट इफ, जर तुम्ही ऍक्सेप्ट केलं तर, आणि जर तुम्ही रिजेक्ट करत असाल नेट प्रेझेंट व्हॅल्यू, तर रिजेक्ट इफ एनपीव्ही नेट प्रेझेंट व्हॅल्यू इज लेस दॅन 0. मॅनेजमेंट इनडिफरंट इफ, जर मॅनेजमेंट इनडिफरंट करत असाल तर इफ एनपीव्ही नेट प्रेझेंट व्हॅल्यू इज इक्वल टू 0. आणि इफ आय आर आर टेक्निक्स इज अप्लाइड, जर तुम्ही आय आर आर टेक्निक जर अप्लाय करत असाल तर इथे एक्सेप्ट इफ आय आर आर इज ग्रेटर दॅन आरएडीआर म्हणजे रिस्क ऍडजस्टेड डिस्काउंट रेट. देन रिजेक्ट इफ आर आर आय आर आर, जर आय आर आर रिजेक्ट करत असाल तर काय राहणार आहे, आय आर आर इज लेस दॅन आरएडीआर. देन मॅनेजमेंट इनडिफरंट इफ आय आर आर इज इक्वल टू आरएडीआर. इन केस ऑफ मल्टिपल प्रोजेक्ट, जर वेगवेगळ्या प्रोजेक्ट मध्ये काय म्हटले टेक्निक्स, इफ एनपीव्ही टेक्निक्स इज अप्लाइड, जर तुम्ही एनपीव्ही टेक्निक्स अप्लाय करत असाल तर रूल काय असणार आहे, प्रोजेक्ट विथ हायेस्ट एनपीव्ही शुड बी सिलेक्टेड. ज्या प्रोजेक्टचा एनपीव्ही सगळ्यात हायेस्ट असेल तो सिलेक्ट केला जाईल. इफ आय आर टेक्निक्स इज अप्लाइड, ज्या ठिकाणी आय आर टेक्निक्स अप्लाइड केली जाईल त्या ठिकाणी काय म्हटलंय, प्रोजेक्ट विथ हायेस्ट आय आर आर शुड बी सिलेक्टेड. प्रोजेक्ट विथ हायेस्ट आय आर आर इज सिलेक्टेड. ओके, जिथे आय आर आर टेक्निक्स अप्लाइड करत असाल. ओके, आता आय आर आरचं मिनिंग काय तुम्हाला माहिती आहे, तर आय आर आर म्हणजे इंटरनल रेट ऑफ रिटर्न. ओके, देन आता इथे फॉर्मॅट दिलेला आहे, कम्प्युटेशन ऑफ एनपीव्ही ऍट आरएडीआर. सो आरएडीआर थ्रू एनपीव्ही कसा कॅल्क्युलेट केला जातो त्याचा एक तुम्हाला फॉर्मॅट दिलेला आहे. इयर दिलेला आहे 0, 1, 2, 3. पीव्ही फॅक्टर ऍट द रेट आरएडीआर 2. त्याच्यामध्ये पीव्ही फॅक्टर्स दिलेले आहेत, प्रेझेंट व्हॅल्यू फॅक्टर्स, देन कॅश फ्लो दिलेला आहे, आणि देन पीव्ही प्रेझेंट व्हॅल्यू रुपीज मध्ये दिलेला आहे. ओके, सो अशा पद्धतीने तुम्हाला प्रेझेंट व्हॅल्यू कशी फाइंड आउट केलेली आहे, ती प्रेझेंट व्हॅल्यू फॅक्टर ऍट आरएडीआर इंटू कॅश फ्लो इथे दिलेलं आहे 2 × 3, म्हणजे हा 2 × 3, आणि त्याच्यातून काय काढला, पीव्ही फॅक्ट प्रेझेंट व्हॅल्यू. ओके, देन सर्टेनिटी इक्विव्हॅलंट मेथड. सेकंड कुठली म्हटले, सर्टेनिटी इक्विव्हॅलंट मेथड. मग सर्टेनिटी इक्विव्हॅलंट मेथड मध्ये काय म्हटलंय, अंडर दिस मेथड risk is incorporated by discount the risk free cash flow at risk free rate. It incorporates the risk by converting the risk cash flow into riskless cash flow. याचा अर्थ काय होतो, सो या टाइप मध्ये काय केलं जातं, तर रिस्क म्हणजे जो रिस्क म्हटलं रिस्की कॅश फ्लो आहे त्याला काय केलं जातं, तर ते रिस्कलेस कॅश फ्लो मध्ये कन्वर्ट केलं जातं. मग ते कसं, तर रिस्कलेस कॅश फ्लो इज इक्वल टू मध्ये फॉर्म्युला दिलेला आहे, रिस्कलेस कॅश फ्लो इज इक्वल टू रिस्की कॅश फ्लो इनटू सीईसी. ओके, this riskless cash flow is equal to risky cash flow into CEC. Okay, then certainty equivalent coefficient is equal to riskless cash flow divided by risky cash flow. ओके, सो अशा पद्धतीने सर्टनली इक्विव्हॅलंट मेथड कॅल्क्युलेट केली जाते. देन मग ह्याची प्रोसिजर काय आहे, तर इथे स्टेप, कम्प्युट सर्टेन कॅश फ्लो CCF is equal to risky cash flow into certain equivalent coefficient. So compute NPV of certain cash flow using risk-free discount rate. Apply concept or reject rules. So इथे तुम्हाला पुन्हा सेम टेक्निक्स दिलेल्या आहेत. एनपीव्ही मेथड टेक्निक्स, जर एनपीव्ही मेथड तुम्ही इथे ऍक्सेप्ट केली तर काय होणार आहे, रूल काय आहे बघा, एक्सेप्ट इफ एनपीव्ही ऑफ सर्टन इक्विव्हॅलंट कॅश फ्लो इज, कॅश फ्लो कसं असणार आहे, ग्रेटर दॅन 0. जर रिजेक्ट एनपीव्ही रिजेक्ट केले तर ऑफ सर्टन इक्विव्हॅलंट कॅश फ्लो इज लेस दॅन 0. आणि मॅनेजमेंट इनडिफरंट इफ एनपीव्ही इज इक्वल टू 0. देन
IRR इंटरनल रेट ऑफ रिटर्न टेक्निक जर तुम्ही अप्लाय केलीत तर का जर ते ऍक्सेप्ट केले तर काय होणार आहे, IRR इज ग्रेटर दॅन रिस्क फ्री डिस्काउंट रेट आणि रिजेक्ट इफ IRR इज लेस दॅन risk free discount rate. Then in the multiple projects, NPV technique select the project with highest NPV आणि IRR technique select the project with higher IRR. आता याचे मेरिट्स काय, इट इज सिम्पल टू कम्प्युट अँड इझी टू अंडरस्टँड, सेम आहे पहिला. कन्सिस्ट टाइम व्हॅल्यू मनी हा पण सेम आहे मेरिट्स. आणि इनकॉर्पोरेट रिस्क बाय कन्व्हर्टिंग अनसर्टनिटी कॅश फ्लो इंटू सर्टन कॅश फ्लो. सो इथे अनसर्टन कॅश फ्लो जो आहे तो काय कशात कन्वर्ट केला जातो, सर्टन कॅश फ्लो मध्ये कन्वर्ट केला तो आहे त्याचा मेरिट. आणि डिमेरिट्स काय, इट इज डिफिकल्ट टू डिसाइड सर्टन इक्विव्हॅलंट कोएफिशियंट. सर्टन इक्विव्हॅलंट कोएफिशियंट डिसाइड करणं खूप डिफिकल्ट आहे. इट इन्व्हॉल्व सब्जेक्टिव्हली. तो ह्याच्यामध्ये काय आहे तर इट इन्व्हॉल्व सब्जेक्टिव्हली, रिस्क इन्व्हॉल्व सब्जेक्टिव्हली इन्व्हॉल्व होते रिस्क. इट डज नॉट डायरेक्टली यूज द probability distribution of cash flow. It does not directly use the probability distribution of cash flow. So probability distribution of cash flow याच्या डायरेक्टली यूज करत नाहीत, हा त्याचा डिसएडव्हान्टेज आहे. आता त्याचा फॉर्मॅट कसा असतो तो लिहिलेला आहे बघा. कम्प्युटेशन ऑफ NPV 0, 1, 2, 3, कॅश फ्लो, सर्टन इक्विव्हॅलंट, ऍडजस्टेड कॅश फ्लो आणि PV फॅक्टर ऍट आणि PV प्रेझेंट व्हॅल्यू कशी कॅल्क्युलेट केलंय 4x5. सो ऍडजस्टेड कॅश फ्लो इंटू प्रेझेंट व्हॅल्यू फॅक्टर्स, त्याच्यातून काय केलं प्रेझेंट व्हॅल्यू कॅल्क्युलेट केलेलं आहे. सो हे जे सगळे फॉर्मॅट्स आहेत वेगवेगळे, हे तुम्हाला असे मी ओरली सांगून कदाचित समजणार नाही आहेत. त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागणार, याच्या डायरेक्टली प्रॉब्लेम थ्रू आपल्याला जावं लागणार आहे. प्रॉब्लेम मध्ये गेल्याच्या नंतर तुमचे हे सगळे फॉर्म्युले लक्षात राहतील जेव्हा तुम्ही प्रॅक्टिकली कराल. पण हे का मी समजवतोय तुम्हाला, तर कदाचित जर तुमची एक्झाम ऑनलाईन झाली तर तुम्हाला ते ऑब्जेक्टिव्ह साठी युजफुल ठरू शकतं. मग त्या ठिकाणी तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही करणार आहात, तिथे तुम्ही ऑब्जेक्टिव्ह म्हणून तेच यूज करणार आहात. आणि जर तुमची ऑफलाईन झाली तरच तुम्हाला डायरेक्टली प्रॉब्लेम्स याच्यातले येणार आहेत. ओके, सो त्याच्यासाठी मी ते एक्सप्लेन करतो. पण आता आपण काय करूयात की हे जे तुम्हाला मी एक्सप्लेन करवतो ज्या मेथड्स, त्या आपण डायरेक्टली प्रॉब्लेम मध्ये पाहूयात नेक्स्ट लेक्चर पासून. आता आपण काय करूयात की याच्यात दिलेला जो प्रॉब्लेम आहे इलिस्ट्रेशन वर रिस्क ऍडजस्टेड डिस्काउंट रेट, हा आपल्याला मी तुम्हाला व्हाईट बोर्ड वरती म्हणजे उद्यापासून आपण प्रॉब्लेम स्टार्ट करूयात. पण आजच्यासाठी जस्ट आपण ओरली हा जो प्रॉब्लेम आहे हा डिस्कस करूयात. ओके, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. सो प्रॉब्लेम काय दिलेला आहे, ग्लोबल लिमिटेड इज कन्सिडर्ड ओनली वन ऑफ द टू म्युच्युअल एक्सक्लुझिव्ह प्रोजेक्ट. काय म्हटलं, ग्लोबल लिमिटेड इज कन्सिडरिंग वन ऑफ द टू म्युच्युअल एक्सक्लुझिव्ह प्रोजेक्ट. दोन प्रोजेक्ट करतात, प्रोजेक्ट X अँड प्रोजेक्ट Y, विच रिक्वायर्स कॅश आउटले ऑफ 50,000 अँड 70,000 रिस्पेक्टिव्हली. की ज्याच्यासाठी त्यांना कॅश आउटले किती पाहिजे, 50,000 अँड 70,000 रिस्पेक्टिव्हली. द करंट यील्ड ऑन द गव्हर्नमेंट बॉन्ड्स इज 5%. काय म्हटले त्यांनी, गव्हर्नमेंट बॉन्ड्स मध्ये किती इन्व्हेस्ट हे केले, गव्हर्नमेंट बॉन्ड्स इज 5% अँड द रिस्क प्रीमियम इज 3%. म्हणजे टोटल किती झाला, 5 + 3 8% काय झाला त्यांचा रिस्क प्रीमियम. द एक्सपेक्टेड कॅश फ्लो आर, तर त्यांचा कॅश फ्लो कसा असणार आहे. हा, त्यांनी इयर दिलेले 1, 2, 3. प्रोजेक्ट एक्सच्या अमाऊंट दिलेली आहे 20,000, 30,000, 40,000. प्रोजेक्ट वायच्या अमाऊंट दिले आहे 30,000, 40,000, 50,000. विच प्रोजेक्ट शुड बी ऍक्सेप्टेबल, याच्यातला कोणता प्रोजेक्ट ऍक्सेप्ट करणार असं त्यांनी म्हटलेलं आहे. आता कम्प्युटेशन ऑफ RADR. RADR म्हणजे काय म्हटलंय, रिस्क ऍडजस्टेड डिस्काउंट रेट. ओके, मी मगाशी म्हणलं 5 + 3 किती आला तो 8%. ओके, आपण हे पाहिलं होतं माझ्या थिअरीमध्ये. इयर 0, 1, 2, 3 हे तुम्हाला 3 इयर्स दिलेले आहेत. प्रिव्हियस फॅक्टर्स ऍट 8%, PV फॅक्टर ऍट 8% तो दिलेला आहे. ओके, PV फॅक्टर 8% दिलेला आहे. 1, देन 1 चे 8%, 9. सॉरी, एक मिनिट हा.
ओके, सो याच्यात दिलेलं इयर. सो कम्प्युटेशन ऑफ RADR 5% प्लस 3% इक्वल टू 8%. सो इयर आहे 0, 1, 2, 3. देन पीव्ही फॅक्टर ॲट 8%. आता 8% घेताना इथे कंपल्सरी 1 लिहायचं आहे असं आपल्याला म्हटलेलं आहे. आपल्या फॉर्मॅटमध्ये तुम्ही बघितलं कम्प्युटेशन ऑफ RADR, तर त्या फॉर्मॅटमध्येच इथे 1 घेतलेला, मग आपण 1 घेतला. प्रोजेक्ट एक्स कॅश फ्लो. कॅश फ्लो कसा आहे, तर याचा प्रोजेक्टचा तुमचा ऑलरेडी दिलेला आहे 50,000. इथे तुम्हाला दिसतंय, एक मिनिट हा. इथे 50,000 दिलेले आहे बघा तुम्हाला, एक्स आणि वायचा. त्याच्यामुळे एक्सचा आपण तसंच घेऊयात 50,000. एक्सचा कॅश फ्लो घेऊ 50,000, पीव्ही पण 50. प्रोजेक्टचा कॅश फ्लो घेऊयात 70, पीव्ही घेऊयात 70, कारण 1 असल्यामुळे. सो 50 इंटू 1, 50,000 कॅश फ्लो आहे आणि इंटू पीव्ही फॅक्टर केल्यावरती आपल्याला प्रेझेंट व्हॅल्यू मिळणार आहे. म्हणून आपण कॅश फ्लो, आता आपल्याला हे फाइंड आउट 926 किंवा 857 किंवा 9794. सो पीव्ही फॅक्टर कशा पद्धतीने फाइंड आउट करतात, आता आपल्याला सांगितलं पीव्ही फॅक्टर फाइंड आउट करायला. सपोज हा फर्स्ट इयरचा पीव्ही फॅक्टर सांगितलेला आहे. सो आधी आपल्याला काय म्हटलं, पीव्ही फॅक्टर किती, 8%. म्हणून आपण काय करूयात की 1 प्लस 8% किती आला, 0.08. आता हा झाला आपला 0 इयरचा. आता आपल्याला 1 इयरचा काढायचा, फर्स्ट इयरचा पीव्ही फॅक्टर काढायचा. फक्त एवढंच करायचं, डिवाइड साइन कॅल्क्युलेटर वरती 1.08 आल्याच्या नंतर डिवाइड साइन प्रेस करायचं आणि इक्वल टू म्हणायचं, म्हणजे आपल्याला फर्स्ट इयरचं हे मिळेल, पीव्ही फॅक्टर मिळेल. आता पीव्ही फॅक्टर आपला फर्स्ट इयरचं किती आलं इथे, असं केल्यानंतर 0.9259. 9259 आल्यामुळे आपण काय करतोय, त्याला 926 घेतोय. सो 0.926 पुन्हा आपण इक्वल टू साइन प्रेस करायचं, म्हणजे आपल्याला सेकंड इयरचा पीव्ही फॅक्टर मिळेल. सेकंड इयरचा पीव्ही फॅक्टर किती आलाय, 0.8573. सो आपण फक्त 857 पर्यंत घेतले. देन नेक्स्ट पुन्हा इक्वल टू साइन प्रेस करायचं, म्हणजे आपल्याला थर्ड इयरचा पीव्ही फॅक्टर मिळेल. तो किती आला, 7938. सो 3च्या पुढे 8 असल्यामुळे आपण त्या 3 ला 4 मध्ये कन्वर्ट करतो आणि 794 घेतलं. ओके, आता काय घेतला, प्रोजेक्ट एक्स कॅश फ्लो तुम्हाला 50,000 हा आपल्याला दिलेला होता, तो आपण घेतला. आणि इथे प्रोजेक्ट एक्स आणि वाय चे कॅश फ्लो दिलेले आहेत. फर्स्ट इयरला किती दिले आहेत प्रोजेक्ट एक्स, 20,000, 30,000, 40,000. आता काय, जर प्रेझेंट व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची असेल तर त्यावेळेस काय करावं लागतं, तर कॅश फ्लो इंटू प्रेझेंट व्हॅल्यू फॅक्टर. सो 20,000 तुमचा कॅश फ्लो आहे इंटू 0.926. किती आहे, 20,000 इंटू 0.926. आन्सर मिळतो तुमचं 18,520. सो आलं तुमचं 18,520. सेम पुन्हा 30,000 इंटू 0.857, आन्सर मिळाल 25,710. पुन्हा 40,000 इंटू 794, तुम्हाला आन्सर मिळेल 31,760. सेम वायचं सुद्धा तुम्हाला तेच करायचंय. कॅश फ्लो जे दिलेला आहे ते तोच तुम्ही घेणार आहात आणि इंटू प्रेझेंट व्हॅल्यू फॅक्टर्स. सो प्रेझेंट व्हॅल्यू फॅक्टर्सला इंटू केल्याच्या नंतर तुम्हाला नेट प्रेझेंट व्हॅल्यू तुम्हाला दोन्हीच्या मिळून जातील. ओके, सो अशा पद्धतीने आपण एक्स आणि वायच्या नेट प्रेझेंट व्हॅल्यू जे आहेत ते फाइंड आउट करतो. आता हाच प्रॉब्लेम आपण उद्या आपण काय करूयात की बोर्डवरती घेऊयात, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता आपण थांबूयात.